काय बॉलर नेम भाई तुम्हाला 12 प्लेयर कंपल्सरी भेटण्याची. बॉलर नेम हेमंत. हेमंत टू समीर. हो खूप अशी छान झेल घेतली आहेस आपल्या संघासाठी. अबूनी दुसऱ्या चेंडूवर कल्याण सिंहचा गडीबाद होत आहे. 2 चेंडू 1 धावा 1 गडीबाद. नॉन स्ट्राईकला आहे महेश. हेमंत. बॉलर नेम हेमंत. दोन चेंडू 1 धावा. आता नवीन फलंदाज मल्लेश. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. 2 चेंडू 1 धावा 1 गडीबाद. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलाय. खूप छान असं झेल घेतलाय अबूनी. 2 विकेट पडले आहेत कल्याण सिंहचे. 3 चेंडू 1 धावा 2 विकेट. चालू असणारा सामना ट्रॉम्बे ए वर्सेस कल्याण सिंह. याच्यानंतरचा सामना सोलापूर बी वर्सेस कोंडवा ए होता, पण सोलापूर बी ला बाय देण्यात आला आहे. ह्याच्यानंतरचा सामना होणारा मुलुंड ए वर्सेस कोंडवा अंतुले नगर. थर्ड राऊंडचा पहिला सामना. नवीन फलंदाज भाऊ वर्सेस हेमंत. हेमंत टू भाऊ. 3 चेंडू 2 धावा 1 धावा सॉरी. डॉट चेंडू. 4 चेंडू 1 धावा 2 गडी बाद. खूप छान अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी हेमंत. याच्यानंतरचा सामना तिसऱ्या राऊंडच्या मुलुंड ए कोंडवा अल्तुने नगर. सगळ्या संघाचे प्लेयरला विनंती आहे जॉग करतोय हेमंत आपल्या संघासाठी. चालू असणारा सामना ट्रॉम्बे ए वर्सेस कल्याण सिंह. याच्यानंतरचा होणारा सामना मुलुंड ए वर्सेस कोंडवा अंतुले नगर. दोन्ही संघांचं कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. खूप छान अशा लेग साइडला मारला होता, पण कॅच ड्रॉप झाला आहे. 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आले 2 गडीबाद झाले आहेत. ह्याच्यानंतरचं बॉलर नेम रियाल आपल्या संघासाठी घेऊन येतोय गोलंदाजीसाठी. सेकंड ओव्हर ऑफशॉटच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 1 रन कंप्लीट केली आहे. सेकंड रन साठी यशस्वी 2 रन. बॅट्समन आहे महेश. स्ट्राईकला आहे महेश. नॉन स्ट्राईकला आहे भाऊ. बॉलर रियाल. 1 चेंडू 2 धावा खर्च केले आहेत. संघाची धाव संख्या आहे 5. हो रियाल यांनी खूप छान अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. डॉट चेंडू. मुलुंड ए वर्सेस कोंडवा अंतुले नगर. दोन्ही टीमचे कर्णधारला लास्ट कॉल देण्यात येत आहे. रिक्वेस्ट आहे. हो लेग साइडला मारलेला चेंडू. कडक शॉट. षटकार दिले आहेत.
खूप छान अशी फलंदाजी करतोय महेश आपल्या संघासाठी. कल्याण चे फलंदाज महेश. कल्याण ला जिंकायचे असेल तर कमीत कमी 3 ओव्हरमध्ये 50 धावा करायला लागेल, कारण समोर ट्रॉम्बे ए आहे. 3 चेंडू 11 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वक्त शेख यांचा हार्दिक स्वागत. लेजंड खेळाडू बोरिवली ए चे. आजही ते आपल्या संघासाठी खेळतात. वक्त शेख प्राइज लावण्यामध्ये माहीर एकदम. बोरिवली डी संघासाठी खूप सारे पैशांचा पाऊस पाडला होता बोरिवली संघाने. चालू असणारा सामना कल्याण सी वर्सेस ट्रॉम्बे ए. स्ट्राईकला आहे भाऊ. डॉट चेंडू. रियाल खूप अशी छान गोलंदाजी करतोय. बोरिवली संघ, बोरिवली ए संघ व आपले सगळं बी संघ सी संघाने बोरिवली डी वर एवढे प्राइस टाकले होते की यूट्यूबने ते हायलाइट वरून व्हिडिओज काढून टाकली आहे. 2-2 करोड पर्यंत प्राइस गेलेली होती. स्ट्राईकला आहे भाऊ. बघूया. एक रन कंप्लीट. सेकंड साठी प्रयत्न केला होता. 2 ओव्हर 13 रन कल्याण सी चे ओव्हर. चालू असणारा सामना. लास्ट कॉल मुलुंड ए कोंडवा अल्तुने नगर. स्टेज पशी यायचं आहे लेजंड खेळाडू बिन्नी. तुषार पवार 70-70 स्पोर्ट्सचे टी शर्ट घातल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रीकांत कुलूर यांच्याकडून. सकाळची मॅच होती. पहिली मॅच मध्ये त्यांनी खूप षटकार मारले होते. मॅन ऑफ द मॅच घेतला होता. नेक्स्ट बॉलर अमय टू भाऊ. बोरिवली संघाचे जे काही कार्यकर्ते असतील टॉस करून घ्यायचे आहे. ह्याच्यानंतरचा होणारा सामना. खूप छान असा गोलंदाजी करतोय अमय. एक चेंडू 14 धावा 2 विकेट. सोलापूर ए संघाचे आकाश खास कॉमेडी करायला यायचं आहे. मुलुंड ए संघाचे लेजंड खेळाडू बिन्नी उत्कृष्ट फलंदाजी करतात. कोंडवा ए चे कर्णधार यायचं आहे स्टेज पाशी. कोंडवा ए लास्ट कॉल. अंतुले नगर कोंडवा ए. दोन धावा घेण्यात यशस्वी. कोंडवा ए अंतुले नगर. कोंडवा अंतुले नगर कुठे. लास्ट कॉल. पेनल्टी देण्यात येणार आहे. बोरिवली संघाचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांना कळवा. याच्यानंतरचा होणारा सामना मुलुंड ए वर्सेस कोंडवा अंतुले नगर. मुलुंड ए चे कर्णधार आले आहेत. आपले खास कॉमेंट करण्यासाठी आले आहेत आकाश सोलापूर ए चे कर्णधार. धन्यवाद. हॅलो धन्यवाद श्रीकांत. कोंडवा मीनू मेहता नगर संघ चे कर्णधार विशाल कुठं असेल त्यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे, कारण की वेळेअभाव आपल्याला 3 ओव्हरचे षटके खेळवायचे आहेत. अजून आजच फायनलचा दिवस आहे.
विशाल कुठे असेल त्यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. जर 2 मिनिटात जर तुम्ही पोहोचला नाही तर तुम्हाला 2 रनाची पेनल्टी असेल. हा कमिटीचा नियम आहे, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. महेश टू आम्ही विशाल तुम्हाला लास्ट कॉल असेल. मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाऊ वाईडच्या दिशेने. धाव संख्या स्थिर 17 धावा. हॅलो 18 धावा झाले सर. 18. थँक्यू. 1-2च मिनिटात टॉस होईल. बिन्नी सर धन्यवाद. हो आणि पुन्हा एकदा डॉट. महेश यांना बॉल आय थिंक बॉल साईड होत नाहीये. ह्याच्यानंतरचे होणारे सामने आपण पाहतोय. थोड्याच वेळात रंगतदार सामने होतील. तिसरा म्हणजेच क्वार्टर फायनलचे मॅचेस. आउट महेश आणि महेश यांची जागा घे ना. 18. सोलापूर ए संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, त्यांना शाहिद आफ्रिदी म्हणून ओळखलं जात होतं एका काळी. आपले फिरोज पठाण उर्फ लाला यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. याच्यानंतरचा होणारा सामना मुलुंड ए वर्सेस कोंढवा अंतुलेनगर. त्याच्यानंतरचा सामना होणार आहे तो मिरज लालनगर वर्सेस बोरवली ए. हा सर बोला. येस 1 to go. एक बॉल राहिलाय फक्त. बॅट्समन नेम दत्ता. पाहूया दत्ता आपल्या बॅटीतून पॉवर दाखवतात की. आणि मारण्याचा प्रयत्न. शॉट चुकतोय समोरच्या दिशेने येतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न तिथे. दुसरी धाव धावला आणि पूर्ण केला. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर न कल्याण सी संघाच्या 20 धावा पूर्ण. 21 धावांचं छोटंसं लक्ष असेल ट्रॉम्बे संघ. पाहूया किती षटकामध्ये पूर्ण करू शकतो. आणि चांगली गोलंदाजी कल्याण सी संघाकडे देखील आहे. विशाल तुम्हाला लास्ट कॉल दिला होता भाई. याच्यानंतरचे जे कॅप्टन्स असतील ना त्यांनी इथेच राहायचं आहे, कारण की आपल्याला बॅक टू बॅक अर्धा एक तासात मॅच प्रत्येकांची आहे. कुठे जायचं नाही आहे सगळ्यांनी. आता होणाऱ्या मॅचचा टॉस मी प्रदीप रसाळ यांच्या हस्ते करतोय. कोंढवा मिनुमेता नगर आणि मुलुंड ए संघ यांच्यातला टॉससाठी आपण प्रदीप रसाळ यांना बोलवतोय. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात लवकर जायचंय कल्याण सी संघ. पंच थोडं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. बॉल टाक ना. बॉल मोबिन बॉल टाक. अंतुलेनगर संघाने आपलं टॉस जिंकलेला आहे. निर्णय दादा इथेच सांगायचे किंवा 2 मिनिटं घ्या. ऑलरेडी तुम्ही खूप उशीर केलाय. 1 इनिंग झाले. 5 मिनिटात मॅच संपेल. आणि ह्याच्यानंतर मुलुंड ए आणि कोंढवा अंतुलेनगर यांच्यात मॅच होईल. त्याच्यानंतर लगेच मिरज लालनगर आणि बोरवली ए संघाचे मॅच होईल. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. आपल्याला मॅच लगेच होईल. मॅच झाल्या 3 षटकाचे आपण सामने खेळतोय.
आगतम सुस्वागतम सुस्वागतम. रोहित दादा सुर्वे यांचं मी SN बॉईज तर्फे हार्दिक स्वागत करतोय. चला बॅट्स फलंदाज पाठवायचे. ट्रॉम्बे संघ लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवून द्यायचे. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे, आपल्या फलंदाजामुळे व्यक्त होत आहे मॅच मध्ये. कोंडवा मेनू मेहता नगर, आपला निर्णय अजून आलेला नाहीये. तुम्हाला 2 मिनिटाची वेळ दिली तर मगाशी तुम्ही आपण खूप वेळ घेतलं होतं. चला फलंदाज अजूनही देखील आले नाही. ट्रॉम्बे संघ स्ट्राईकला असेल तो हेमंत आणि नॉन स्ट्राईकला असेल तो आदित्य. एक हेमंत हा जुना खेळाडू मानावा लागेल. खूप वर्षापासून आपल्या कुष्ठबडी संघटनेकडून ट्रॉम्बे संघाकडून प्रतिनिधित्व करतोय अजूनही देखील. आणि बॉलिंगसाठी येतो तो कल्याण सिंह संघाचा एक उगवता सितारा म्हणून कल्याणनी त्याला जबाबदारी दिलेली आहे. मल्लेश आपला राईट हँड गोलंदाजीचा वापर कोणत्या पद्धतीने करतो पाहू. मास 2 ग्लास इकडे पण पाठवा. चला पंच मॅच चालू करायचे. 18 चेंडू 21 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तो हेमंत. चला पंच मॅच चालू करायचे लवकर. हेमंत आणि मल्लेश बघू करतो या फलंदाजावर कल्लोळ. शॉर्ट चेंडू बिरकावून दिले लेग साइडच्या दिशेने. पहिला चेंडू सीमा रेषा पार, फरफटत चौकार. धन्यवाद विशाल. आणि क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहायचंय. 20 रन पाहिजेत, त्यातले 10 रन झालेत, फक्त 10 रन पाहिजेत. लगेच तयार राहायचंय. चला पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. दुसरा चेंडू पाहूया. मल्लेश टू हेमंत. मुलुंड ए संघ आपली फलंदाजी आहे. लगेच रेडी राहायचंय. थोडं वॉर्मअप करायचं आपल्याला. मॅचेस आता कंटिन्यू खेळायचे. पुन्हा एकदा मल्लेश टू हेमंत. लोअर फुलटॉस लेग साईडच्या दिशेने ढकललेला आहे. पहिला धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि आरामात दुसराही धाव पूर्ण करताय. संघाची वाढती धाव संख्या 7 धावावर पोहोचली आहे. आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिथे 1 धाव होती, तिथे दुसरा भेटला, तिथे दुसरी होती, तिथे तिसरे भेटले. असे 3 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 चेंडू 7 धावा. लगेच मेनू मेहता नगर कोंडवा संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी गेटकडे उभं राहायचंय. मॅच संपली की लगेच आपल्याला मॅच आतमध्ये जायचंय. चौकार. आणि जो जॉगिंगचा ट्रॅक असेल त्याच्यावर न उभारता किंवा आणि ब्लॉकल चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, पण तिथे खोदला गेला नाहीये. आणि डॉट होत चेंडू होतोय. डॉट 4 चेंडूत 11 धावा खर्च केलेत मल्लेश यांनी. पाहूया पुढचे 2 चेंडू.
आणि खोदून काढलाय. मागच्या वेळेस चुकला होता खोदायचा, पण ह्या वेळेस खोदून काढलाय. ब्लॉकरचा चेंडू समोरच्या दिशेने टोलेल. जे जॉगिंग ट्रॅकवर जे करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय की एसटी रक्षकाच्या पाठीमागे आणि जातोय 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 चौकारांसाठी. 19 धावा झालेत. फक्त 2 रनांची आवश्यकता आहे ट्रॉम्बे ए संघाला जिंकण्यासाठी. आणि याच्यानंतरचा एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा आपण सामना पाहणार आहोत थोड्याच वेळात. कोंढवा मिनुमेता नगर वर्सेस मुलुंड ए संघ. धन्यवाद नरेश शर्मा. धन्यवाद नरेश शर्मा. चला विशाल, आपले जे काय आपल्या 11 असेल त्यांनी ग्राउंडकडे यायचंय. 2च रन्स पाहिजेत फक्त. आणि मुलुंड संघ आपले बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे. चला पंच, 2च रन पाहिजे, तेवढा वेळ लावायचं नाहीये. शाहरुख आणि ढकलून काढलेले. स्कोर इक्वल झालेला आहे. 1 रनाची आवश्यकता. आदित्यला स्ट्राईक दिलाय. आदित्य एक धावांची गरज. समोरच्या दिशेने टोलवलाय आणि मॅच संपली असं समजतो. चला फलंदाज लगेच तयार राहायचे. क्षेत्ररक्षणासाठी जातोय कोंढवा संघ. योगेश बॉल. राहुल 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 सुर्वे नेक्स्ट. त्याच्या झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉम्बे ए संघाचा जो अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो हेमंत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचंय. आणि फलंदाजीसाठी जातोय तो. नेक्स्ट हा बॉल देतो. 1च मिनिट. बॉल दे ना. बॉल आणि बॉल दे ना. चला मॅच सुरुवात करायची आहे. 3 षटकाचे सामने असेल. मी राहुल सुर्वेंना विनंती करतो की त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. हेमंत त्यांना 70-70 ची कॅप आणि एक ट्रॉफी द्यायची आहे. कोंढवा मिनू मेहता नगर ए. कोंढवा ए. टी शर्ट आहे. मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट आहे ना कंपल्सरी. ओके.